11 संघ मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना विजय देखील प्राप्त केलाय पहिल्याच सामन्यात. जय भंडारी चषक 2026 पर्व 3 मध्ये प्रथम विजय दर्शवलाय सावकार 11 संघाने. पुढचा सामना मैदानाच्या आतमध्ये बाळू 11 विरुद्ध चंद्रभागा फायटर्स. नाणेफेकीचा कौल चंद्रभागा फायटर्स संघाच्या बाजूने गेल्याने प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना दिसेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुदर्शन मयेकर, तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला बाबू. सुदेंदू खेळताना दिसेल. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला. दोन्ही संघाचे 12 मॅन पाठवायचे आहेत. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन हलक्या हाताने खेळून काढलाय. कोणचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. अनिकेत आरेकर आता मात्र स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. गुहागर तालुक्यातील हा देखील एक चांगला खेळाडू आहे. सध्याच्या घडीला सुदर्शन मयेकर यांच्या विरोधात खेळताना दिसेल. ओव्हर द विकेट पुढचा बॉल गतीमध्ये वेग वाढवलाय. ऑन साइडला फटका खेळून काढलाय. फटका चालला एक्स्ट्रा मेडिकल बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी या सामन्यातील पहिला कडक धडक षटकार मारलाय. अनिकेतच्या बॅटमधून 6 आलेत. षटकार चौकारांची बरसात तुम्हाला करावी लागेल, कारण लो स्कोरिंग मॅच या मैदानावर सहजरित्या चेस केली जातात. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर तुम्हाला असेच फटके खेळावे लागतील. फटक्यात ताकद इतकीशी नव्हती, मात्र वाऱ्याचा वेग आणि वेगाची साथ त्या ठिकाणी भेटली अनिकेत याला आणि तब्बल 6 धावांसाठी षटकार आलाय. प्रथमतः या सीझन 3 मध्ये अनिकेत खेळताना दिसताना पहिल्या चेंडूवर 6 घणाघाती प्रहार. सुदर्शन मयेकर यांचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. यावेळेस थोडेसे मिस झाले. चेंडूपर्यंत पोचत असताना शरीरावर जाऊन आदळलाय चेंडू. एक धावांनी यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाईल. सुदर्शन मयेकर तर दुसऱ्या बाजूला ओमकार बाकर. चंद्रभागा फायटर्स या संघाचे हे 2 आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतील. गुहागर तालुक्यातील ताकद असेल तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत खेळाडू सुदर्शन मयेकर खेळताना दिसतील. स्ट्राईक एंडला बाबू गुडे खेळताना दिसत आहेत. दत्तप्रसादी गुडेवटार संघाचा हा देखील एक नामांकित खेळाडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क जुळून आलाय का? हा देखील चेंडू चाललाय समोरच्या दिशेने. वन बाउंस सीमारेषा पार. 4 धावांसाठी बाबू यांच्या बॅटमधून चौकार येतोय. झाली ओव्हर द विकेटने. आता मात्र अराउंड द विकेटने गोलंदाजी करताना दिसतील सुदर्शन. हलक्यातने घेऊन काढण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू पर्यंत. सिंगलने यावेळी स्ट्राईक रोटेट केली जाईल. पुन्हा एकदा अनिकेत स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. या सामन्यातील पहिलं पॉवर प्ले षटक मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन मयेकर हाताळताना दिसत आहेत. त्यांच्या विरोधात भरपूर अशी धावसंख्या देखील आतापर्यंत उभारली गेली आहे. धावसंख्या झाली आहे 13 धावा. 13 ही धावसंख्या आतापर्यंत उभारले गेले. पहिला पॉवर प्ले षटक मैदानाच्या आतमध्ये. अजून देखील बॅटिंग पॉवर प्ले षटक येणं बाकी असेल. पहिल्या डावातील धावसंख्या आतापर्यंत 13 वर. स्ट्राईक एंडला अनिकेत आरेकर खेळताना दिसतील. सुदर्शनांचा पुढचा बॉल अराउंड विकेटने. अनिकेत यांच्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा इतकासा संपर्क नाहीये. अलाउंड द कार्पेटने चेंडू चाललाय शॉर्ट फायनल रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू पर्यंत. षटक संपलं. यावेळी पॉवर प्लेचं पहिल्या डावातील धावसंख्या झाली 14. एकही गडी अजून देखील बाद झालेला नाहीये.
पण पॉवर प्ले षटक संपल्यानंतर दुसरं षटक हाताळताना दिसेल. स्ट्राईक एंडला अनिकेत मागच्या षटकात त्याने एक षटकार लगावलाय. तो सध्या या घडीला स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. आतापर्यंत धावसंख्या 14. 6 षटकांचा सामना आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखावंच लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर. या षटकातील पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर होता. वेग होता चेंडूवर आणि तो वेग थोडासा जज करत असताना बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. हा चेंडू चाललाय डॉट निर्धाव येतोय. दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल. सुमित वागदर याची देखील चर्चा राहिली होती मागच्या सीझन मध्ये. हा देखील एक चांगल्या ताकदीचा गोलंदाज आहे. वारंवार आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करणं जाणतो हा देखील खेळाडू. तो सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना दिसेल. या षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षकाला चेंडू शोधून काढलाय. पप्पू यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. धक्का क्रमांक पहिला. धावसंख्या 14. 1.2 षटक आतापर्यंत संपलेत. पहिला धक्का बसला अनिकेत याच्या रूपामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनच्या भूमिकेत अनिकेत तेजस खेळताना दिसतील. तेजस धामणसकर सध्याच्या घडीला वनडाऊनच्या भूमिकेत स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडर बॅटर. सुमित यांचा पुढचा बॉल अराउंड विकेटने गतीमध्ये थोडीशी मती वापरली आहे. शरीरावर जाऊन आदळतोय चेंडू आहे तो निर्धाव चेंडू. तेजस यांना मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केलं गेलंय. लेफ्ट हँड राईट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये वावरताना दिसतील. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर तुम्हाला सध्याच्या घडीला चौकार षटकारांची बरसात करावीच लागेल. कारण दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर चंद्रभागा फायटर्स संघाकडे बलाढ्य ताकदीचे खेळाडू दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दिसतील. तेजस सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला लेफ्ट हँड बॅटर सुमित यांच्या विरोधात अराउंड विकेटने पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर यावेळेस उचलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला उडवलंय ऑन साइडला. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा दुरावलाय चेंडू पासून आणि चेंडू बघता बघता चाललाय वन बाउंस सीमारेषा पार. 4 धावांसाठी तेजस यांचा बॅट मधून वैयक्तिक खेळी करत असताना पहिला चौकार. गोलंदाजी करणं जाणतो या षटकातील पुढचा बॉल. सुमित यांचा हलक्याने खेळून काढण्याचा प्रयत्न. थोडासा फटका फसलाय. चेंडू चालला ऑन साइडला. एक्स्ट्रा मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू पर्यंत आणि तदरम्यान 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॅट थोडीशी हातामध्ये रोल झाली आणि तदनंतर चेंडूने ऑन साइडची दिशा शोधून काढली 2 धावांसाठी. तेजस यांच्यावर विश्वास दाखवला. वन डाऊनची भूमिका फार महत्वाची असते. लेफ्ट हँडर बॅटर तेजस धामणसकर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुमित यांच्या विरोधात खेळताना दिसतील. अजून देखील बॅटिंग पॉवर प्ले येणं बाकी आहे. पहिल्या डावातील आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 20 धावा 1 गडी बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय मिड विकेट बोर्डलाईनच्या बाहेर. तेजस यांचा बॅट मधून घणाघाती प्रहार. 6 धावांसाठी षटकार येतोय.
धावसंख्या 26, पहिलं षटक संपलं त्यावेळी 14 होती, म्हणजे या षटकाचा विचार करायला गेला तर तब्बल 12 आलेत. ओमकार बाकर ओमी सध्याच्या घडीला तिसऱ्या षटकासाठी. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केलेला दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला उडवला, मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचेल. धक्का क्रमांक बाबू यांच्या रूपामध्ये दुसरा. धावसंख्या 26 वर. होताना दिसतील. दोन फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत. सलामीवीरच माघारी परतलेत. आता मात्र जे काही करायचंय तीच वेळ मैदानाच्या आतमध्ये आली. ओमी बाकर लेफ्ट हँडर गोलंदाज म्हणून याची दखल घेतली जाते. गुहागर तालुक्यातील एक नामवंत खेळाडू ओमी बाकर यांच्याकडे बघितलं जातं. जसा आयकॉन पाहिजे तसाच आयकॉन आहे हा खेळाडू. बंटी मैदानाच्या आतमध्ये टू डाऊनच्या भूमिकेत स्ट्रायकिंगला खेळताना दिसतील. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला आणि पहिल्या चेंडूवर विकेट देखील आली. पुढचा बॉल ओमकार यांचा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये थोडीशी मती वापरली पुन्हा एकदा ओमी यांनी. अनेक वेळा उल्लेख देखील केला जातो, जास्त व्हरायटी वाले दुकान आणि जास्त व्हेरिएशन वाला गोलंदाज हा फार काळ मैदानाच्या आतमध्ये चालतो. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न ऑन साइडला, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर देखील केला होता, त्यामध्ये मोठी धावसंख्या येईल असं वाटलं होतं. शांत असं काहीच नसतं. या भूतलावर विचार करायला गेलं तर हवा सर्वात हलकी गोष्ट आहे, मात्र त्याचं वादात रूपांतर झालं तर ती देखील मोठमोठे डोंगर पोखरून काढू शकते. हलक्यात घ्यायचंच नाहीये कोणत्याही खेळाडूला. मैदानाच्या आतमध्ये संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचं सोनं केलंय. आजच्या दिवसातील प्रथम सामना खेळत असताना समर्थ आणि सामर्थ्य आपल्या संघासाठी जोपासलं होतं. सामना जरूर गमवावा लागला होता, मात्र समर्थ पाटील याची खेळी या संपूर्ण स्पर्धेमध्ये लक्षात राहील अशी होती. त्याला जीवनदान भेटलं आणि त्या जीवनदान त्यांनी सोनं देखील केलं या संपूर्ण दिवसात. ओमी बाकर या षटकातील पुढचा बॉल, आता मात्र तेजस धामणसकर स्ट्राईक एंडला एक चौकार एक षटकार त्यांनी लगावलाय. स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा क्लास दाखवायचा. चेंडू चाललाय अलाउन द कार्पेट, सीमारेषा पार. 4 धावांसाठी तेजस यांच्या बॅटमधून चौकार येतोय. भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते आणि तदनंतर त्यांनी देखील चांगली फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 2 चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहिलाय. उर्वरित काही चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असेल या षटकातील. ओमी बाकर सध्याच्या घडीला लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने, आता मात्र अराउंड विकेटने गोलंदाजी करताना दिसेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क जुळून आलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑन बोर्डलाईनच्या बाहेर. तेजस यांच्या बॅटमधून घणागती प्रहार, 6 धावांसाठी षटकार. चेंडूचा विचार करायला गेलं तर मागचा चेंडू तेजस यांनी जोरात मारलाय, जबरदस्त मारलाय. 6 धावांसाठी षटकार आलाय.
तेजस सध्याच्या घडीला थांबायचं नावच घेत नाही. बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोगच यासाठी केला गेला होता की चौकार षटकारांची वर्षा त्यामध्ये होईल असंच वाटलं होतं. मात्र पहिल्या चेंडूवर ज्यावेळी बाबू माघारी परतले तदनंतर असं वाटलं होतं कमी धावसंख्या येईल या षटकामागे. मात्र तेजस स्ट्राईक एंडला पोहोचले आणि तदनंतर एक चौकार एक षटकार आतापर्यंत ओमकार यांच्या विरोधात त्यांच्या बॅटमधून येताना पाहिलाय. तर ओमकार यांचा पुढचा चेंडू आता मात्र ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी हातामध्ये रोल झाली मात्र इतकासा फरक पडत नाहीये. लॉंग ऑफ मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचेल. पप्पू पोहोचले चेंडू पर्यंत. 2 धावा त्या दरम्यान धावून कंप्लीट केले. षटक संपेल यावेळी तिसरं. धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 39 धावा. या षटकात देखील 13 धावा आलेत. षटक संपले तिसरं. 39 ला 2. पप्पू महाकाळ चौथ्या षटकासाठी. पहिल्या षटक संपले तेव्हा 14, दुसऱ्या षटकात 12 आणि तिसऱ्या षटकात 13 धावा आलेत. म्हणजे आतापर्यंत 13ची सरासरी प्रति षटकामागे गाठली गेली आहे. धावसंख्या आतापर्यंत 39 ला 2. चौथ्या षटकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. पप्पू महाकाळ. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला बंटी खेळताना दिसतील. ओव्हर द विकेटने हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. धक्का क्रमांक तिसरा. 39 या धावसंख्येवर बंटी यांच्या रूपामध्ये. अस्मित मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला पप्पू महाकाळ मॅन फ्रॉम कासारी गावचा सुपुत्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटकासाठी. पुन्हा एकदा ब्लॉक होला टाकण्याचा प्रयत्न. लीग बिफोर द विकेटने पंचांचं बोट अवकाशाच्या दिशेने गेलंय. फलंदाज बाद होईल चौथा. धावसंख्या अजून देखील स्थगित आहे 39 वर. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक या ठिकाणी पप्पू यांच्या नावावर राहील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. हॅट्रिक बॉल आणि कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल हे देखील बघणं गरजेचं आहे. धावसंख्या 39. निशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पप्पू यांच्या नावावर राहील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न. ही हॅट्रिक कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न केला गेला होता.
चांगली गोलंदाजी, हे अनुभवाचे बोल आहेत आणि ते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बोलताना दिसत आहेत. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. मागच्या 2 चेंडूंचा विचार करायला गेले तर ब्लॉकहोल यॉर्कर लेनचा प्रयत्न आणि त्याच्यावर सफल देखील राहिले होते. हलक्यातने घेऊन काढण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडूला ढकलून दिला. एक्स्ट्रा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने यावेळी स्ट्राईक रोटेट होईल. सिंगल डबलवर यावेळी विश्वास दाखवला जातोय कारण या षटकात घणाघाती गोलंदाजी केली पप्पू महाकाळ यांनी. तब्बल 2 विकेट 4 चेंडू टाकत असताना आणि एकच धाव त्यामागे खर्च केली आहे. चौथ्या षटकातील जो देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल स्ट्रायकिंगला तेजस धामणसकर खेळताना दिसेल. लेफ्ट हँडर बॅटर आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिलेत. उर्वरित अजून देखील 2 षटक आणि 2 चेंडू या षटकातील देखील बाकी असतील. पप्पू महाकाळ यांचा पुढचा बॉल. अहंकाराची ओढी फार काळ टिकत नसते. विशिष्ट काय काय की टप्पा येतो आणि टप्प्यात आल्यावर कार्यक्रम केलाच जातो. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पप्पू गोलंदाजी एंड कडून राईट मोहरतो विकेट. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पायावर आदळतोय चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. नॉन स्ट्रायकिंगला थोडीशी धोक्याची घंटा वाजत होती मात्र तदरम्यान लेग बिफोर लेग बाय स्वरूपात एक धाव धावून कंप्लीट केली जाईल. चौथं षटक फार महत्वाचं आहे यावेळी चंद्रभागा फायटर संघासाठी. आतापर्यंत विचार करायला गेले तर एकच धाव त्यामागे खर्च केली आहे. 2 विकेट त्यामागे आलेत. एका चेंडूचा खेळ अजून देखील शेष बाकी असेल. स्ट्रायकिंगला निशांत पाटील खेळताना दिसेल. पप्पू यांचा या षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेटने मारा करतील. चौथ्या षटकाचा खेळ खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर म्हणायला हरकत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसलाय. स्वतःच्या गोलंदाजी एंडकडे धावतायत मात्र हातातून झेल निसटलाय. 2 धावा तदरम्यान धावून कंप्लीट केल्या जात आहे. षटक संपलं यावेळेस पहिल्या डावातील चौथं. धावसंख्या आतापर्यंत 43ला 4. सुदर्शन मयेकर वैयक्तिक कोटीतील दुसरं आणि संघाकडून 5वं षटक घेऊन पहिलं पॉवर षटक त्यांनी हाताळलं होतं. त्यामध्ये 13 ही धावसंख्या खर्च केली होती. ते सध्याच्या घडीला गोलंदाजी एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील. स्ट्रायकिंगला तेजस. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल. ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न, हलक्यातरी खेळून काढलाय चेंडू. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडूपर्यंत. एक धाव तर घेतली आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या डावातील 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये. सुदर्शन मयेकर गोलंदाजी एंड कडून गोलंदाजी करताना दिसत आहे. स्ट्रायकिंगला निशांत पाटील. आता फार वेळ शांत राहून मैदानाच्या आतमध्ये चालणार नाहीये कारण धावसंख्येचा विचार करायला गेले तर पहिला सामना ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस 80+ पेक्षा जास्तच्या धावा उभारल्या त्या देखील चेस झाल्या होत्या. ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न, यावेळेस लेग बिफोर द विकेटची अपील केली जाते. गोलंदाज सुदर्शन मयेकर आणि ती पंचांनी उचलून देखील धरली आहे. फलंदाज होईल बाद. निशान 5वा. पंचांशी जास्त तर्कवितर्क लावत बसू नका कारण पंच हे देखील एक व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तींकडून देखील योग्य अयोग्य निर्णय मैदानाच्या आतमध्ये येत असतात आणि ते करत असताना कुठेतरी तुम्ही तुमचे तर्कवितर्क लावत असताना खेळाडू वृत्ती देखील दाखवणं गरजेचं आहे. फलंदाज होईल बाद. 5वा. निशांत. धावसंख्या आतापर्यंत झाली 43 धावा. ओम खाडे मैदानाच्या आतमध्ये. 5 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. चव्वेचाळीस धावा आतापर्यंत. 5 गडी बाद. जवळपास अर्धा संघ देखील माघारी परतलाय. 5 फलंदाज माघारी जाताना दिसलेत. 44 ही धावसंख्या. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. ओम खाडे मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस पुन्हा एकदा पायाची अपील उचलून धरले पंचांनी. हा देखील फलंदाज त्याच रूपामध्ये बाद होईल. लगातारचा दुसरा या षटकातील. धक्का क्रमांक 6. धावसंख्येत 44.
विक्रम मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतील. हॅट्रिकचा बॉल सुदर्शन यांचा ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न हलक्या त्याने घेऊन काढला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलनी स्ट्राईक रोटेट होईल. आता मात्र तेजस धामणसकर स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या वैयक्तिक विचार करायला गेले तर 9 चेंडूंमध्ये 25 आणि सांघिक धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली आहे. तेजस धामणसकर स्ट्राईक एंडला सुदर्शन मयेकर यांच्या विरोधात खेळताना दिसतील. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे. 6 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि 3 ते 4 मध्ये 2 ते 4 मध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करू शकता. यावेळी फसवा चेंडू आणि यष्टिरक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी संपन्न केली जाते. सुदर्शन मयेकर यांच्या बॅट गोलंदाजी एंड कडून आणि फलंदाज बाद होईल. यावेळी 7वा मयेकर मैदानाच्या आतमध्ये 7 गडी आतापर्यंत माघारी परतले. सुदर्शन मयेकर यासाठी पारितोषिक देखील आले. रोख रुपये 500. सुदर्शन यांचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अलाउंड कार्पेट चेंडू चालला लॉंगत मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. पप्पू दरम्यान 2 धावा यावेळी जाऊन कंप्लीट केल्या जातील. षटक यावेळी संपलंय. 5वं पहिल्या डावातील धावसंख्या झाली 47-7. अजून देखील पहिल्या डावातील अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. ओमी बाकर व्यक्ती कोट्यातील दुसरे आणि पहिल्या डावातील 6वं आणि अंतिम षटक. धावसंख्या आतापर्यंत 47. उर्वरित 6 चेंडूचा अजून देखील खेळ बाकी आहे. त्यामागे 7 फलंदाज माघारी परतलेत. आता कोण कोणाची साथ मैदानाच्या आतमध्ये देईल हे देखील पाहणं गरजेचे आहे. 6 मध्ये कमीत कमी 15 ते 20 या धावा येतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथून पुढे जर 20 धावा आल्या तर 67 धावा, 15 आले तर 62 धावा. ओमकार यांचा या षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. लोअर फुलटॉस चेंडू लॉंग ऑफला उडवलंय. सुमित चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव घेतली आहे. थोडीशी चूक झाली आणि त्या चुकीला माफी देखील नसेल. एका धावेचे रूपांतर 2 धावांमध्ये केलंय. धावची संख्या 2 ती पुढे सरसावेल आतापर्यंत 49. ओमकार यांचा या षटकातील पुढचा बॉल पहिल्या इनिंग मधील अंतिम षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. सर बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंग ऑफला चेंडूला उडवलंय. पुन्हा एकदा सुमित चेंडू पर्यंत पोहोचतील. सुमित वागदरे पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवर देखील येताना दिसतील. दुहेरी धावले पुन्हा एकदा. सांघिक अर्धशतक देखील धावफलकावर लागतं. 51 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. अजून देखील पहिल्या डावातील अंतिम षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. लेफ्ट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल विक्रम यांच्यासाठी. बॅकफुट पंच यावेळेस उडवलाय चेंडूला. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय अलाउंड द कार्पेट रूपामध्ये सीमारेषी जवळ. बघता बघता चेंडूने सीमारेषा ओलांडले. तब्बल 4 आले चौकार. 4 या धावसंख्या देखील पुढे सरसावेल आतापर्यंत 55 धावा. धावसंख्या जरूर कमी पाहायला मिळते, मात्र दुसऱ्या डावात देखील हा खेळ चांगला रंगताना दिसेल मैदानाच्या आतमध्ये. विकेट आणि संध्या जर कमी दिल्या फलंदाजी करत असताना चंद्रभागा फायटर्स संघाच्या फलंदाजांना, तर या सामन्याची समीकरण कोणत्याही संघाच्या बाजूने जाताना दिसतील. ओमी यांचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅकफुट पंच करायचा होता. यावेळेस थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. पकडला झेल. फलंदाज बाद होईल. 8वा. धावसंख्या आतापर्यंत 55-8.
56 आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलंय. चंद्रभागा फायटर्स संघासमोर जिंकण्यासाठी 57 धावसंख्येची गरज आहे. दाखल आहोत आज D1 मध्ये पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून कोणते संघ बाजी मारतील, पुढच्या फेरीसाठी कोणते संघ पात्र ठरणार याचं उत्तर आपल्याला आज शेवटच्या सत्रामध्ये मिळेल. पण तो आज दिवसभरचा खेळ त्यासाठी पाहावा लागणार आहे. पण तो आता चला फिल्डिंग लावून घ्या. चंद्रभागा फायटर्स विरुद्ध बाळू इलेव्हन गुहागर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. पहिल्या डावाचा की संपला. 57 धावांचं लक्ष्य आहे. अब तक 56 बनवल्या गेल्या आणि आता 57 धावा बनवायच्या आहेत. त्यासाठी दोन फलंदाज मैदानामध्ये जातील. परंतु सध्या आम्ही बघतोय की आमची दोन्ही मॅच ऑफिशियल्स ते गेमपट्टीच्या दिशेने चाललेत. कैलाजी पिळणकर गुहागर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन साठी त्यांचं कामकाज चांगलं, एक अनुभवी पंच आणि त्यांच्या बरोबर रत्नागिरीतील एक नामवंत खेळाडू गेली अनेक वर्ष ज्यांनी लेदर क्रिकेट खेळलं. टेनिस क्रिकेटसाठी त्यांचं चांगलं योगदान अशी धुंदुरसर आपल्याला बघायला मिळत आहेत. आमचे दोन्ही पंच दोन धुरंधर आता डावाला सुरुवात करतील. छत्तीस चेंडू आणि 57 धावा. समीकरण थोडस सोपं वाटतंय परंतु ते कठीण होईल, कारण पहिल्याच मॅच मध्ये ज्यावेळेला आपण बघितला तो सामना रंगला, तिथे ज्या पद्धतीने शेवटच्या बॉलवर तो सामना फिनिश केला गेला आणि आता तशीच अपेक्षा या मॅच मध्ये देखील असेल. तो पहिला विजय या दोन टीमना मिळवायचा आहे. पंचांचा सिग्नल येते ऑल सेट. आता लेट्स प्ले. स्ट्राईक एंडला सध्या तयार आहे सुदर्शन मयेकर आणि त्याच्या बरोबर आहे प्रणव देवकर, जो नॉन स्ट्राईक एंडला तर पहिल्या षटकाची जबाबदारी घेऊन बॉलिंग ट्रॅकवर.
ओम खाडे, तो यंगस्टर आहे. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा आणि तो पुल केलाय पॉवरफुल. आणि पहिल्या बॉलवर सुदर्शन मयेकरच्या बॅट मधून षटकार. बॉल 57चं लक्ष आणि पहिल्या बॉलवर शॉर्ट ऑफ लेंथ होता. ती लेंथ लवकर पिक केली आणि बॉल डीप स्क्वेअर लेग सीमा पार पाठवून दिलाय. पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि यासाठी हा फलंदाज आणला जातो. त्याचा नैसर्गिक खेळचा हा आक्रमकतेचा आहे. आक्रमकता ठासून भरलेली आहे आणि पहिल्या बॉलवर त्याने आसमान दाखवलं, षटकार ठोकला. परंतु ओम खाडे हा देखील एक नवोदित यंगस्टर खेळाडू. अजून एक मी लाकूड टप्प्याचा बॉल स्मॅश केलाय. गॅप मोठा आहे. बॉल जाईल सरळ लॉंग ऑफला. वाईडिश लॉंग ऑफ सीमा पार. षटकारानंतर येतोय हा चौकार. 4 धावा. दोघांमध्ये चर्चा झाली. यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांमध्ये ती चर्चा रंगली. आता चर्चेअंती तो निर्णय आलाय. लगेच थोडीशी वेगळी रणनीती आखावी लागेल. गेम प्लॅन रणनीती डोक्यात असून चालत नाही, ती अंमलात आणावी लागते. ओम तयार स्ट्राईक एंडला. सुदर्शन पुढे होता बॉल. पिकअप शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. आपला फटका. 440 होलचा झटका. षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये ओमवर आक्रमण केलं गेलं. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार आलाय. पुन्हा षटकार. पुन्हा आता पॉवर प्ले मध्ये ती पॉवर दाखवत असताना एखादी जर विकेट मिळाली तर त्या आशा आकांक्षा जिवंत होऊ शकतील. तोच प्रयत्न करायचा आहे. सल्ला दिलाय संघ सहकार्याने दिलेला सल्ला. आणि त्यानंतर आता नेक्स्ट बॉलवर बघावं लागेल ओम कडून काय रणनीती आखली जाईल. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. एक आहे लॉंग ऑनला आणि दुसरा डीप विकेट. अशा वेळेला सुदर्शन तयार. बॅकफुटला गेलाय. जागा बनवली इनटू दी गॅप. षटकार चौकार. षटकार चौकार हेच समीकरण चालू ठेवलंय. अजून एक दमदार चौकार. 4 धावा. आलेले आहेत आतापर्यंत 20. सुरुवात दमदार झाली. 2 चेंडू जागे शिल्लक. मिड ऑफ आता थोडासा मागे आणला जातोय बहुधा. येस, असं चित्र बघायला मिळालं. अजून एक लांब लचक कडक बेधडक षटकार. पाठवून द्या. आता गुगलवर जाऊन लगेच सर्च करावं लागेल सुदर्शनला कसं थांबवावं. पण त्याचं उत्तर आता गुगलला देखील मिळेल असं वाटत नाहीये. या पद्धतीने त्याने स्टार्ट केलाय. फ्लाइंग स्टार्ट. पहिल्याच ओव्हरमध्ये बॉल आता गुल करून टाकलाय. एक चेंडू अजून शिल्लक. धाव फलकावर आहेत 26. इथून बनवायचे असतील. इथून पुढे आपण बघितलं 57चं लक्ष 26 आल्यात. म्हणजे येणाऱ्या चेंडूंवर आता बनवायचे असतील तुम्हाला अजून 31 धावा 31 चेंडू मध्ये. रन बॉल इक्वेशन. संघनायकाला आणि गोलंदाजाच्या डोक्याला मुंग्या आणल्या सुदर्शनने. सुदर्शन चक्र फिरवलं. सडीवाडी परिसरातील हा खेळाडू जय हनुमान सडीवाडी संघाला गेली अनेक वर्ष त्याने प्रतिनिधित्व दिलेलं आहे. पण सध्या मैदानामध्ये त्याची तुफानी बॅटिंग पाहायला मिळते. 57चं लक्ष आणि पहिल्या षटकामध्ये तुफानी षटकार चौकारांची बारिश त्याने केली. पाऊस पाडलाय आणि झापूक झुपूक बॅटिंग त्याची बघायला मिळाली. पहिल्या षटकातला एक चेंडू अजूनही शिल्लक. चला, मॅच बॉल आला असेल तर तू पाठवा, अन्यथा दुसरा चेंडू मैदानामध्ये पाठवून द्या. व्हॉलंटियर्स आपल्याला विनंती आहे. डौलांनी फडकणारा आपला झेंडा. जय भंडारी जगात बारी. आणि आज या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. सकाळ सत्रामध्ये उद्घाटन सोहळा आपण अनुभवला.
तिसऱ्या पर्वाचा हा 16 आज पहिल्या दिवसामध्ये दाखल होत असताना सामना क्रमांक 2 सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगलाय, जिकडे चंद्रभागा फायटर्स विरुद्ध बाळू 11 गुहागर या दोन संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. 57 धावांचं लक्ष्य, 5 चेंडूवर 26 काढल्या. शेवटचा चेंडू ओमचा, स्ट्राईक एंडला आहे सुदर्शन. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गती कमी केली होती. स्लोवर वन, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली डीप स्क्वेअर लेगला झेल झालेला नाहीये आणि मी ते एकदा सिंगल बरोबर ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकात आलेल्या आहे 27 धावा बिनबाद चंद्रभागा फायटर्स. तिसऱ्या पर्वाचा सोहळा मागच्या 2 पर्वांच्या गोड आणि यशस्वी आठवणींना उजाळा देत तिसऱ्या पर्वामध्ये आपण दाखल झालो. ऑक्शन सोहळ्यामधून ते संघ बांधले गेले, तयार केले गेले आणि तिथून या स्पर्धेची तयारी झाली. प्रत्येक संघाने कंबर कसली आहे, परंतु जो सर्वोत्तम खेळेल तिसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरेल. आणि त्याचबरोबर कमेंट्री बॉक्सच्या अगदी डाव्या बाजूला मुख्य मंचावर ज्या ट्रॉफीज आहेत, चमकणाऱ्या ट्रॉफीज, आणि त्यावर तिसऱ्या पर्वामध्ये कोणते संघ नावं कोरतील यासाठी तुम्हाला 14 फेब्रुवारी 2026 ला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये अंतिम दिवसामध्ये उपस्थित राहून त्याचे साक्षीदार व्हायची संधी निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी या आपल्या आवडत्या खेळाडूंना, आवडत्या संघांना पाठिंबा द्या. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल आलाय, जिथे 3 खेळाडू 30 षट वर्तुळाच्या बाहेर असतील. गोलंदाजीसाठी बंटी पावसकर. पहिलाच बॉल अप्परकट करायचा होता, परंतु त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळाय. क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत 2 धावा अगदी सहज खात्यामध्ये जमा झाल्या. सुदर्शन मयेकर हा खेळाडू एक चांगला अष्टपैलू खेळाडू, सातत्याने त्याला भरपूर मागणी राहते. आणि या संघामध्ये दाखल होत असताना या संघाचा एक आधारभूत खेळाडू, आधारस्तंभ खेळाडू म्हणून त्याच्यावर सर्वाधिक दारोमदार ठेवली आणि त्याने सुरुवात चांगली करून दिली. यावेळेला ऑन साईडला टर्न केलाय, सिंगल घेतली आहे, परंतु इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण चेंडूचा अंदाज आलेला नाहीये. आणि आता सुदर्शन म्हणजे एखादा परीस झालाय, परीसाला ज्याचा स्पर्श होतो त्याचं सोनं होतं. आणि सुदर्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये ज्या चेंडूला स्पर्श करतोय त्या चेंडूचं सोनं होतं असं म्हणायला हरकत नाही. आलाय चौकार, चौकाराबरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 57चा पाठलाग करत असताना 32 धावा, 32 ऑन बोर्ड. 33 झाल्यात. या बिला बॉडीला रोल केलाय, लॉंग लेगच्या वरतून पाठवलाय सीमा पार, तडाका षटकार, 6 धावा. सामन्याची हवा काढली, 18 धावांची अजूनही गरज. या सगळ्या धावा सुदर्शनच्या नावावर. समोर खेळ आहे, सरळ बॅटचा वापर करत असताना लॉंग ऑनला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल, सेकंड अटेम्प्टला बॉल थांबवला, थ्रो केलाय आणि तोपर्यंत एकच धाव ही खात्यामध्ये जमा झाली. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर आहे 40. 17 धावांची गरज. आता स्ट्राईक एंडला आलाय प्रणव देवकर. खातं उघडलेलं नाहीये प्रणवचं आणि त्याचं कारण होतं पहिल्या षटकापासून सुदर्शन मयेकर सातत्याने स्ट्राईक एंडला होता. तो धावांचा वेग त्याने वाढवला, पण आता इथे खातं उघडण्याची संधी प्रणवसाठी. समोर आहे बंटी पावसकर. बंटीचा चेंडू आखून टप्प्याचा, या बिला स्क्वेअर कट करायचा होता. कबर पॉइंट मधून बॉल काढलाय. क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड वर्तुळावर. मी ते सिंगल इकडे खातं उघडलं प्रणवचं आणि बरोबरच एकेरी धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 41 धावा. 25 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. विकेटचा रखाना अद्याप खाली आहे, तो भरावा लागेल. यावीला देखील तोच प्रयत्न. बॅकफुटला थोडस वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर सिंगल घेतले. पॉइंटला बॉल पाठवून दिला होता, तिकडे थोडस फंबल झालं, पण एकच धाव खात्यामध्ये जमा झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोट काढबर आहे सध्या
2 षटकांचा की संपलाय. 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि यावेळेला धाव फलकावर आहेत आतापर्यंत 42 धावा. आता चेंडू शिल्लक असतील 24 आणि 24 बॉल मध्ये धावा बनवायच्या असतील 15 धावा. 24 बॉल मध्ये 15. सामन्याची हवा काढली आहे. सामन्यामध्ये आता शिरकाव झालाय, परंतु आता येणारी 24 चेंडू विकेट आल्या क्रिकेटमध्ये भाकीत करता येत नाही. पहिल्या मॅच मध्ये आपण तेच बघितलं. 83 धावांचा यशस्वी पाठलाग सावकार 11ने केला आणि त्यामुळे इथे देखील जर विकेट मिळालं तर काहीतरी उलटफेर होऊ शकेल, परंतु त्यासाठी 1-2 विकेट नाही, फुलांचा गुच्छा ज्याप्रमाणे आपण बघतो गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतील आणि त्या विकेट आल्या तर या सामन्यामध्ये बाळू 11 गुहागरचं कमबॅक होऊ शकेल, परंतु सध्या स्थितीमध्ये तशी परिस्थिती निर्माण होईल असं चित्र बघायला मिळत नाहीये. आणि त्याचं कारण जी सुरुवात केली तो फ्लाइंग स्टार्ट या मॅच मध्ये एक चांगल्या लेवलला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला, पण तो आता 24 बॉल मध्ये 15 तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलेला आहे. आणि यावेळेला बॉल केल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार मिळतोय. जसा हा सामना संपेल लगेच टॉस होईल. यावेळेला देखील एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून घ्यायचा होता. बाय डिशलॉंग पोचलाय तिकडे कव्हर्सला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर नाही आणि त्याच्या डोक्यावरून ओर दी कव्हर खेळाय. ओर दी एक्स्ट्रा कव्हर. एक्स्ट्रा पॉवर लावली, एकदा मिळाली. सिंगल बरोबर धावसंख्येचा वेग वाढलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 47. 10 धावांची गरज. स्ट्राईक इन आलाय आता प्रणव. बिग हिट करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये थोडस मिश्रण केलं, बॉल फिरवला. याआधी आर्मर टाकला होता, यावेळेला बॅक ऑफ दी हँड टाकायचा होता. लेग कटरचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये फसला. इथे फलंदाज बीट झालाय, रन आलेली नाहीये आणि पुढच्या चेंडूसाठी तत्पर झालाय. पुन्हा तीच टप्पा थोडासा मागे घेतला, स्लाइटली ओर पिच होता. टप्पा पर्यंत राईज झाला आणि वरती आला बॉल, त्यामुळे कनेक्शन जुळलेलं नाहीये. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे सध्या धाव फलकावर 47. फुललींचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलला क्रॉस बॅटनी ऑन साइडला वळवलंय. डीप मिड विकेटला फंबल केलं जात आहे. एक धाव इथे मिळाली. 13 चेंडूंवर 46 वर खेळतोय सुदर्शन. या तिसऱ्या पर्वातलं पहिलं अर्धशतक ठोकणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्याचं उत्तर मिळेल, कारण जिंकण्यासाठी अजूनही धावा पाहिजेत. 9 धावांची आहे गरज आणि इथे 46 वर खेळतोय आणि त्यामुळे त्याला 4 धावांची गरज. आणि या स्पर्धेमध्ये तिसऱ्या पर्वातलं पहिलं अर्धशतक ठोकलंय सुदर्शन. दमदार मयेकरने अर्धशतकाला गवसणी घातली आहे. धावफलकावर धावा आहेत 54 धावा. संघ मालक श्रमिकजी बाटकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूसाठी नेहमीच चर्चेत राहतो. मी मगाशीच उल्लेख केला होता की या खेळाडूला भरपूर मागणी असते, तर चांगला ऑलराऊंडर आहे. मैदानामध्ये आला, 57चा पाठलाग करायचा होता. त्यामधल्या जवळपास 99% धावा या त्याने एकट्याने काढल्यात, खोऱ्याने नाही. तर अगदी मस्त धुलाई करत असताना भरपूर धावा वसूल केल्या, मनसोक्त धुलाई केली. धावफलकावर धावा सध्या आपण बघतोय 54 धावा. 3 धावांची गरज. सामन्यामध्ये फक्त आता औपचारिकता राहिली. श्रमिकजी भाटकर यांच्या मालकीचा संघ चंद्रभागा फायटर्स, दुसऱ्या बाजूला बाळू 11 गुहागर, बाळूजी बागकर यांच्या मालकीचा संघ आहे. 3 धावांची गरज. षटकाला होते सुरुवात. पहिलाच बॉल थोडासा लवकर कमिट होण्याचा प्रयत्न. लॉंग लेग मधून वळण घेत असताना शॉर्ट फाईन लेगला बॉल गेलाय, तिथे एकेरी धाव संघासाठी प्राप्त झाली. या सिंगल धावे बरोबर धाव फलकावर धावा आखित 55 धावा. 2 धावांची गरज. जय भैरी मुरगवाडा संघाचे संघनायक त्वरित टॉस साठी पोचा आणि लगेच टॉस होईल जसा हा सामना संपेल. पुन्हा ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉफ्ट हिट ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तिथे तयार. एकच धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे पण यावेळेला नकार दिलाय. प्रणव देवकरने सांगितले की थ्रो येतोय त्यामुळे थांबूया. योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य वेळेला नकार देणं गरजेचं असतं.
प्रयत्न तर मोठा मोठा होता, नकार. आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला घडवून देतो. त्यामुळे येणाऱ्या 14 तारखेचा देखील वेट आहे. योग्य वेळेला योग्य ठिकाणी तुम्हाला नकार देता आला पाहिजे आणि योग्य वेळेला योग्य ठिकाणी तुम्ही नकार दिला तर आयुष्याला आकार देता येतो. पुन्हा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न प्रणवने केलाय. स्क्वेअर लेगला जातोय चेंडू, एकदा मिळेल. आता सिंगलच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 57 धावा झाल्या. सामना इकडे संपला. चंद्रभागा फायटर्स श्रमिकजी भाटकर यांच्या मालकीचा संघ इथे विजयी झालाय, तर हार्ड लक बाळू 11 गुहागर दोन्ही संघ चांगले खेळले, पण तो अखेर चंद्रभागा फायटर्सने हा विजय एकतर्फी मिळवला. फलंदाजीचं वर्चस्व बघायला मिळालं. अर्धशतक या तिसऱ्या पर्वामध्ये ठोकत असताना पहिलं अर्धशतक ठोकलंय सुदर्शन दमदार मयेकरने आणि आता नो डाऊट या सामन्याचा सामनावीर. पंधरा बॉल मध्ये त्या धावा त्याने वसूल केल्या. अर्धशतकाला गवसणी घातली. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, वन अँड ओनली सुदर्शन दमदार मयेकर ठरलेला आहे प्लेअर ऑफ द मॅच. अभिनंदन टीम आणि अभिनंदन सुदर्शन. चला लगेच टॉस साठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि तिथेच प्रेझेंटेशन आपण लगेचच घेऊ.